तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती. तर राज्यातील ज्या लाडक्या बहिणी आहेत, की ज्यांच्यामध्ये खूप गैरसमज लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांबद्दल झालेला आहे. म्हणजेच जसं की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख असेल, त्यांना याचा हप्ता मिळेल की नाही? किंवा जर एखादी महिला लाभार्थी अनेक जशी नमो शेतकरी योजना असेल किंवा आणखी एखादी योजना असेल, त्या योजनेचा जर लाभ घेत असेल, तर तिला देखील पैसे मिळतील की नाही? हे सर्व विचार जे आहेत ते महिलांच्या मध्ये सध्या सुरू आहेत. तर याच्यावर आपण उपाय म्हणजेच आज आपण आपल्या व्हिडिओमधून या सर्व गैरसमज जे आहेत ते दूर करणार आहोत. तर ते कसे? तर ज्या अदिती तटकरे आहेत, की ज्यांच्याकडे लाडकी बहीण या योजनेचं आधिपत्य दिलेलं आहे. त्यांनी अशा काही प्रकारची बाईट सोशल मीडियाला दिलेली आहे, की जो लाडकी बहीण या योजनेचा शासन निर्णय म्हणजे जे-आर आलेला आहे, त्या जे-आरमधील ज्या अपात्रतेच्या अटी आहेत, त्याच ग्राह्य धरून ज्या लाडकी बहीण योजना आहे, त्यामधील महिलांना त्याचा लाभ जो आहे तो दिला जाणार आहे. तर आज आपण हा जे-आर पाहणार आहोत. तर हा जे-आर तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक नक्की आपल्या व्हिडिओला करा. तर तुम्ही पाहू शकता हा आहे जे-आर आणि हा आहे या जे-आरचा विषय लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत. तर याच्यामध्येच त्या अटी व शर्ती अपात्रतेच्या असणार आहेत. आता आपण ते पाहणार आहोत. तर तुम्ही इथे सुरुवातीला पाहू शकता या शासन निर्णयामध्ये अपात्रता म्हणजे कोणती महिला या योजनेसाठी अपात्र ठरेल याचे येथे अटी व शर्ती ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. सुरुवातीला ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. म्हणजेच जर तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याच्यानंतर ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, जो आयकर विभागात आहे, तशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ होणार नाही. ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्ती वेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. तर तुम्ही पाहू शकता इतक्या साऱ्या ज्या फॅकल्टी आहेत त्या इथे दिलेल्या आहेत. तुम्ही आत्ताच माहिती पाहिली असेल किंवा तुम्ही देखील व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकता. तर यामधील जेवढे आत्ता आपण नावं घेतलेली आहेत, त्यामधील कर्मचारी जे आहेत ते अपात्र ठरणार नाहीत. त्याच्यानंतर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार असेल, अशा देखील अपात्र ठरतील. तर इथे तुम्ही पाहू शकता जो महिलांमध्ये गैरसमज आहे, की कोणती योजना अशी आहे की शासनाची की जिच्यामधून आपण लाभ घेतल्याच्यानंतर त्या महिलांचे पैसे बंद होणार आहेत. तर येथे ती तरतूद, येथे ती अट दिलेली आहे, की सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल, ती महिला अपात्र ठरण्यात येईल. तर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारची अट ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेचा जी-आर जो आहे तो आलेला होता, त्यावेळेसच जी नमूद जी आहे ती केलेली आहे. जर तुमच्यापैकी देखील कोणती महिला लाभार्थी अशा काही प्रकारचा लाभ जो आहे तो घेत असेल, तर ती देखील अपात्र ठरवण्यात येईल आणि तिला देखील जो 1,500 आहे त्याच्यापेक्षा जास्त लाभ जर घेतला असेल, तर ती देखील अपात्र ठरणार आहे. तर अशा काही प्रकारचा जो गैरसमज महिलांमध्ये होता अपात्रतेबद्दलचा किंवा वार्षिक उत्पन्नाबद्दलचा, त्याविषयीची माहिती सविस्तर या जी-आरमध्ये दिलेली आहे आणि कोणती महिला अपात्र ठरणार आहे आणि कोणत्या महिलेला हप्ता जो आहे तो मिळणार नाही, यामधून आपण आत्ताच पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही या अटींमध्ये किंवा बसत असाल, तर तुमचा देखील नक्कीच हप्ता जो आहे तो बंद होईल किंवा कमी होईल आणि जर नसेल बसत, तर तुम्हाला देखील दररोज दरप्रमाणे हप्ता जो आहे तो देण्यात येईल. तर अशा काही प्रकारची माहिती जी आहे ती लाडकी बहीण योजने याबद्दलची होती. तर अशा